बॉल बॉल. दुसरा सामना परेश 11 विरुद्ध जयमाला स्मॅश फोर्स फिटनेस ए. गोलंदाज पहिला चेंडू खूप सुंदर टळला चेंडू. बॉबी राऊत मागील मॅचचा सामनावीर. 9 चेंडूमध्ये 21 धावाची भरदार खेळी. गोलंदाज पिंटो. पिंटू पारच्या का तू भी काके कमेंट्री कर सकते हो वैसे कर सकता हूं और मैं नहीं. यावेळेस मात्र खूपच सुंदर चेंडू पुन्हा एकदा काही रोखू शकत नाही. 2 चेंडूच्या सामन्यात संघाची धाव संख्या 3. गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज. क्या क्या बोलने नहीं तू कुछ भी बोलेगा तो भी चल जाएगा. देख मराठी बोलना है बॉबीला कोण रोखणार. मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच बॉबी. तिसरा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. चेंडू काही कळत नाही मोहिते यांना. चौथा चेंडू यावेळेस मात्र खूपच सुंदर टटावला चेंडू. चेंडूचा सीमारेषेबाहेर एक टप्पा पडून 4 धावांसाठी चौकार. यावेळेस मला सुंदर चेंडू मोहिते यांच्या बॅटिंग मधून षटकार. धन्यवाद डीजे. 5 चेंडू संघाची धाव संख्या 13. यावेळेस मात्र लोअर फुलडा चेंडू. एक धाव काय रोखू शकत नाही. दुसरे धाव एकच धाव. एक धाव समाधान म्हणावं लागते. एक षटकाच्या समजा संघाची धाव संख्या 14. आणि इथे आमचे करण अंबाला यांचं आगमन झालेलं आहे. दुसरा गोलंदाज अमन. पहिला चेंडू आणि मोहिते यांनी पुन्हा एकदा खूपच सुंदर असा षटकार टोलवला आहे.
20 गोलंदाज अमन. दुसरा चेंडू खूपच खूपच गती होती या चेंडूमध्ये, बीट होतोय. तो फलंदाज मोहिते, पण मोहिते काही शांत बसणार नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टोलला चेंडू. मी पहिलाच बोललो होतो मोहिते काही शांत बसणार नाही. खूपच सुद्धा अशी फलंदाजी मोहिते यांची. यावेळेस मात्र 2 धावा. चार चेंडू संपल्यानंतर संघाची धावसंख्या 28. पाच चेंडू संपल्यानंतर संघाची धावसंख्या 30. शेवटचा चेंडू शिल्लक. खूपच सुंदर अशी फलंदाजी मोहिते यांची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा षटकार. यापुढील सामना जंक्शन आणि ईगल बॉयज. तिसरा गोलंदाज चिकू. पहिला चेंडू सुंदर असा टटवलाय 4 धावेसाठी. चौकार. ईगल बॉयज संघ नाणेफेकीसाठी यावं.
यावेळेस मात्र सुंदर असा टर्टल चेंडू कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय वन बाउन्स सीमाराच्या पलीकडे 4 धावांसाठी. यावेळेस मात्र खूपच सुंदर टर्टल चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. षटकार आणि तसंच इथे संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि ते झेल घेण्याची संधी, तर मात्र झेल सुटतोय. सामना लवकर लवकर चालू करा. पंच चंद्रकांत नको सारखं सांग. बॉलरचं नाव काय? बॉलरचं इरफान. पहिला चेंडू टर्टलचा चेंडू आणि कॅच. इथं मात्र चिकू खूपच सुंदर अशी कॅच घेतोय आणि राहुल यांच्या पाळीचा अंत होतोय. या नवीन फलंदाज विनोद बिल्ल. दुसरा चेंडू खूपच सुंदर असा चेंडू. टर्न पण आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी इरफान यांची. 3 चेंडू 1 विकेट आणि 0 धाव.
इथे ऋषी कट्टे यांचं आगमन झालेलं आहे. पाच चेंडूत फक्त 2 धावा दिल्यात ते इरफान याने. खूपच सुंदर अशी गोलंदाजी इरफान यांची. यावेळेस मात्र वाईड असा चेंडू. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र सुंदर असा चेंडू आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती इरफान यांनी. 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देऊन 2 फलंदाज बाद केलेत. दोघांना जंक्शन संघ आणि ईगल बॉयज संघ 57 धावा करून 58 धावांचं टार्गेट ठेवले. कंपल्सरी 57. ईगल संघ, ईगल बॉयज. कुठे सरदार कुठे राहिले? दीप सरदार. हे दीप को गोलंदाज अजय उर्फ चौका.
फलंदाज किसन. सामन्याला सुरुवात होत आहे. 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. गोलंदाज चौका तर फलंदाज किसन. नॉन स्ट्राईक अमन. पहिला चेंडू अजय. खूपच सुंदर असा चेंडू खाली राहिला चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू. एक धाव पूर्ण आणि खराब अशी फेकी राहुल यांची. एकाच धावाचे समाधान मानावं लागतं तो किसन यांना. नवीन फलंदाज अमन स्ट्राईक विंडवरती. खूप सुंदर अशी निवांत. अवांतर चेंडू. बॉल. ईगल बॉय संघ अठरा चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. खूप सुंदर अशी गोलंदाजी अजय उर्फ चौका यांची. नवीन गोलंदाज राजू भाऊ.
पहिला चेंडू, एक धाव का रोखू शकत नाही, दुसऱ्या धावाचा एकच धाव. खूपच सुंदर असा शॉट आणि चेंडूचं सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. बॉल दे ना, बॉल फेक ना. नाही, बॉल शोधा, बॉल शोधा. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. इथून सामना जिंकण्याची ताकद किसन यांच्या मनगटात आहे. बघा काय करतात आपल्या संघासाठी. 5वा चेंडू, यावेळेस मात्र अवांतर चेंडू. यावेळेस मात्र खूप पुन्हा एकदा सुधाचा ठरवला चेंडू, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. उर्वरित समीकरण येणारे 13 चेंडू, 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच दिशेने एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि इथे मात्र बाजूचा जो फलंदाज किसन, गरज होती का. आता मात्र मैदानात चालले चंद्रकांत गावडे. आले जंक्शन संघ, ईगल बॉयज संघ इथे आलेला आहे. जंक्शन संघ
सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत. आपण जो सामना पाहताय आजच्या दिवसातील हा दुसरा सामना परेश 11 वर्सेस जय मल्हार बी. आणि आपण पाहत आहात वैयक्तिक पहिलं व तिसरं षटक घेऊन येतो सुरेश मोहिते, कळंबोलीतील एक वेगवान गोलंदाज. पहिल्या चेंडूवर त्यांनी आपला वेग दाखवून दिला आहे. तो फलंदाजाला दुसरा चेंडू सामना करतायत ते अमन. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आपण पाहत आहात लेग साईडच्या दिशेने फ्लिक शॉट ज्याला बोलू शकतो आपण. उत्तुंग असा षटकार आणि याच षटकाराबरोबर सामन्याचं समीकरण राहिलंय ते 10 चेंडू आणि 30 धावा. आपण पाहत आहात षटकार एवढा सुंदर होता की या षटकाराने चेंडूच हरवला गेलाय. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत सुरेश मोहिते. सुरेश मोहिते वारंवार यॉर्करचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याचबरोबर 2 धावा पूर्ण. अमन जर आपण बघत आहात वैयक्तिक 5 चेंडू 10 धावा या धावसंख्येवर खेळत आहेत. परेश 11 संघाकडून उत्तुंग अशी फलंदाजी करताना आपण पाहत आहोत आणि त्याचबरोबर त्यांना साथ देताना नॉनस्ट्राईकला फलंदाज आपण पाहत आहोत चंद्रकांत गावडे. डेड बॉल ना, डेड बॉल अगोदरच पडलाय ना. अरे अगोदरच पडलाय ना. पंचप्रभात अंबोरे आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू देड घोषित करण्यात आलेला आहे. काही नैसर्गिक कारणास्तव हा चेंडू आपण डेड म्हणून घोषित करत आहोत. आणि याचबरोबर सामन्याचं समीकरण उरतंय ते 9 चेंडू 28 धावा. आपण पाहत आहात अमन यांची फलंदाजी. सकाळच्या या मोसमामध्ये अमन यांची फलंदाजी पाहण्याचा आम्हा सर्व क्रिकेट रसिकांना या ठिकाणी मोह आवरत नाहीये. तितकी सुंदर अशी स्क्वेअर कट लगावलेला चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेबाहेर चौकार. आपण पाहत आहात आज सकाळपासून जो क्रिकेट चालू होता त्यामध्ये उत्तुंग असा स्क्वेअर कट जो अमन जो फलंदाज आहे या फलंदाजाने मारलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला नक्कीच आशा असेल जो नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज आहे LIGचा वंडर बॉय चंद्रकांत गावडे यांची देखील फलंदाजी पाहण्यासाठी आम्ही स्पेशली ते आलेलो आहोत. या स्पर्धेत या षटकातील अद्याप 4 चेंडू संपलेले आहेत. तर बरोबर राहिलेले उर्वरित समीकरण 8 चेंडू 24 धावा. आणि पुन्हा एकदा सुंदर असा यॉर्कर पतीचा चेंडू पाहायला मिळत आहे आपल्याला. गोलंदाज सुरेश मोहिते फलंदाजाची दांडी गुल 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 करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
आपण नक्कीच आतापर्यंत अमन यांची फलंदाजीचा आनंद घेतला आणि अमन यांची फलंदाजी यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय चेतन. पाहूया चेतन कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडतायत. अद्याप उर्वरित राहिलेला सामना 7 चेंडू आणि 24 धावा. सात चेंडू 24 धावा. 23 धावा केल्या तरी परेश इलेव्हन हा संघ विजयी होऊ शकतो. वेगवान वेगवान गोलंदाजी वेगवान गोलंदाजी करताना आपण पाहत आहात सुरेश मोहिते आणि या डॉट चेंडूने षटकाची सांगता करतायत. याचबरोबर राहिलेला उर्वरित सामना 6 चेंडू आणि 24 धावा. पाहिजे आपल्याला पंच गणेश कर्णधार गणेश आहिरे शेवटचं षटक हे कोणाच्या हातामध्ये देत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा षटक घेऊन येताना विनोद भिल आगेकूच करताना आपल्याला दिसत आहेत. विनोद भिल बद्दल सांगायचं झालं तर कळंबोलीमधील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख असते. याचबरोबर विनोद भिल यांचा सामना करतील LIGचे वंडर बॉय चंद्रकांत गावडे. 6 चेंडू 24 धावा कंपल्सरी 23 केला तरी परेश इलेव्हन हा संघ विजय होऊ शकतो. पहिले चेंडूवर आपण पाहत आहात एका धावेतच समाधान मानावं लागते चंद्रकांत गावडे यांना. आणि आता स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर येत आहेत नवीन फलंदाज चेतन. उर्वरित राहिलेला सामना 5 चेंडू 23 धावा कंपल्सरी 22. उत्कृष्ट असा टोलेला चेंडू आणि हा पाहत आहोत आपण एक फ्लॅट षटकार. चेतन बद्दल सांगायचं झालं तर यांना लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला फलंदाज. नक्कीच यांना रबर क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मिळताना आपण पाहत आहोत. तर त्याचबरोबर विनोद भिल यांच्यासोबत सांगायचं झालं तर एक जय मल्हार फोर्स फिटनेस बी संघाचा एक मध्यमगती गोलंदाजी अचूक जागेवर गोलंदाजी करण्याची ओळख असलेला हा गोलंदाज. आणि याचबरोबर आवश्यकता आहे ती सध्या 4 चेंडू 17 धावा. आणि हा पुन्हा एकदा स्किट करण्याचा प्रयत्न आपण पाहतात विनोद भिल यांचा, परंतु चेंडू हवा तेवढा स्किट होत नाहीये. आणि चेतन यांचा फुल शॉट परंतु स्ट्रेटच्या दिशेने हा षटकार खूप सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. तेवढी सुंदर अशी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी चेतन यांची. फोर्स फिटनेस बी संघाला संपूर्ण संघ एका जागेने गोळा होताना आपण पाहिला आहे. त्याचबरोबर परेश इलेव्हन संघाने चेतनसाठी वैयक्तिक बक्षीस घोषित केले. जर हा सामना जिंकवला तर 1000 रुपये बक्षीस भेटेल चेतन यांना. आणि या पुढील चेंडू निर्धाव पद्धतीचा. उर्वरित राहिलेला सामना 2 चेंडू 10 धावा कंपल्सरी 10. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण होते. पाहायचं आपल्याला दुसरी धाव होते का. चंद्रकांत यांनी एका धावेतच समाधान मानलेलं आहे.
फोर्स फिटनेस बी संघाच्या दिशेने जाताना उर्वरित एक चेंडू, आवश्यकता आहे ती 10 धावांची आणि कंपल्सरी 9. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण याच मैदानावर बऱ्याच वेळा अनेक विक्रम होताना पाहिले आहेत. परंतु या ठिकाणी अवांतर चेंडूचा इशारा येतोय प्रभात अंबोरे यांचा. नक्कीच आम्हाला या सकाळच्या पर्वामध्ये आज पुन्हा एकदा चमत्कार पाहायला मिळतोय का? नक्कीच आशा असेल आम्हाला. आणि या निर्धाव पद्धतीचा चेंडू सामन्याचं वैशिष्ट्य सांगून जातोय आणि हा सामना जिंकलेला आहे तो जय मल्हार फोर्स फिटनेस बी संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, तसेच पराभव झालेल्या संघाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विजयी संघाला एक विनंती आहे की आपण आपले 2 खेळाडू